इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। आज आपण आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरातील चंद्रभागा या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। पहाटेपासून ते आतापर्यंत वारकऱ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। वारकरी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आता आपण काही वारकरी आपल्या समोर जोडलेले आहेत, अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ। दादा काय सांगाल कुठून आलो? सांगा खेड तालुक्यातून आलो। कसं वाटतं वारीला? किती वर्षापासून वारीला येतात? माझी पहिलीच वारी। काय वाटतं आणि आपल्या लाडक्या विठुरायाला तुम्ही काय मागणी? काय नाही बाबा, सुखी ठेव, सगळ्याला चांगलं कर, काय आणखीन मागणं मला। आणि ह्या वेळेस स्वच्छता येते भरपूर वाटेल। यावरती नवीन काय वाटतं वारीमध्ये? काही नाही, हे घाण बिन काही नाही। पुन्हा नंतर चंद्रभागेचं पाणी स्वच्छ ठेवलंय, चांगलं आहे। चला पिलीहून आलो आम्ही। पिलीव गेले मस्त वाटतं, एक समाधान, वेगळं समाधान आहे चेहऱ्यावर। आणि खूप म्हणजे दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला आम्ही येत राहतो। आज एक वेगळाच अनुभव येत आहे याच्यामध्ये। साधारण यावरती किती लाख भाविक दाखल झाले? कमीत कमी 20 लाख तरी असतील, 20 लाख तरी असतील। किती वारी आहे? माझी ही आषाढी पहिलीच वारी आहे, पण मी एक आधीमधून येत राहतो। काही 40 किलोमीटर गाव आहे, मूळ मी परभणीचा आहे आणि इथं पिलीवला माझी सर्व्हिसला आहे मी। मी बँकेत आहे। कसं वाटतं वारीला आल्यावर कसं वाटतं? लई वेगळं समाधान वाटतं, एक वेगळा आनंद आहे, खूप मस्त वाटतं। दरवर्षी यावं वाटतंय का? हा, नक्की दरवर्षी यावं वाटतंय, दरवर्षी यायला पाहिजे। एक वेगळंच सांप्रदायिक वातावरण आणि बाकीच्या पण आहे। आणि स्वच्छता यावरती कशी आहे नियोजन मंदिरात? आषाढीला मी पहिल्यांदाच आलेलो आहे। स्वच्छता बऱ्यापैकी वाटते, तेवढे पण हे नाहीये, पण जनता खूप आल्यामुळे थोडं मॅनेजमेंट, तरी पण सर्व शासनाचे, पोलिसांचे, सर्वांचे आभार मानले पाहिजे। कुणाला दादा? आम्ही इंदापूर आलो। इंदापूर काय वाटतं वारीमध्ये? काय ना आनंद वाटतो आल्याबद्दल। किती वारी आहे? हा, किती वारी आहे? 11वी वारी आहे, 11वी। काय वाटतं यावरती नवीन काय वाटतं वारीमध्ये? काय नवीन वारीमध्ये काय वाटतं यावरती चेंजिंग? नाही, काय वाटत हाय, समजा व्यवस्थित वाटतंय। स्वच्छता वगैरे? हा, स्वच्छता वगैरे? स्वच्छता आहे ना। हा, नाव सांगा तुमचं, कुठून आलं? अमोल जावीर उठलापूर, कुठनं? उठलापूर तालुका आटपाडी, सांगलीवरून? वारी, हा, सांगलीवरून। किती वारी आहे? किती वर्षापासून वारी करते? एक 5 वर्षाची वारी करतोय। काय वाटतं तुम्हाला? एक नंबर, एक भारी वाटतं, एक नंबर। पांडुरंगाच्या गर्दी काय मागणी? पांढरा दर्शनासाठी किती बी गर्दी असलं काय वाटत नाही। देवाही वारी होती, देव साक्षात पावतो। आणि दर्शनाची सोय व्यवस्थित करण्यात दर्शनाची सोय ऑटोमॅटिक सोय होती, ती काय सांगायला लागत नाही। देव ऑटोमॅटिक सहाय्य होतो, किती गर्दी असू द्या। वारीला येतात दादा? आम्ही 15 वर्ष झाली। हा. कुठनं आलात तुम्ही? गाव? यवतमाळ, उमरखेड। आता किती वर्षाची वारी करतात? किती वर्षाची वारी करतात? 16वी वारी। बरं. काय वाटतं त्याच्यावरती काय असेल? खूप छान सोहळा आहे आणि खूप उत्साह चांगला आहे। आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी तुम्ही कोणती मनीषा व्यक्त केलं? मला आज इथे येऊन आज आनंद खूप झाला आणि मी गायन सुद्धा केलं आज पंढरपूर मध्ये येऊन, म्हणून मला आज आनंद खूप झाला। बरं, एखादा अभंग म्हणू शकता का तुम्ही? हो हो, बरोबर. दे रे भगवंता माय पित्याची सेवा, पुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, ऐसे माझे येणे तुझे कृपावंता, दर्शन दे रे भगवंता। धन्यवाद। मी आनंद डोंगरे, आनंद दीपक डोंगरे, करंजी। कुठं आलात तुम्ही? करंजी, यवतमाळ जिल्हा, महागाव तालुका। बरं, आता एखादा अभंग म्हणू शकता का तुम्ही? हो हो। म्हणा बरं एखादं, एक मिनिटामध्ये माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरे छातिरी, आहे भिवरे छातिरी, माझे माहेर पंढरी।
आहे मी घरच्या. अकोला अकोला काय वाटतं किती वारी आहे तुमची हे पहिलीच वायरी आहे मग काय वाटतं एकदम एकदम चांगलं एकदम समाधान. आपल्या लाडक्या विठुरायाला काय मागणी घातलं हा? लाडक्या विठुरायाकडे तुम्ही कोणती मागणी घातलं काहीच नाही, सर्वांना धनसंपत्ती लाभो, सगळे शेतकऱ्याचं भलं हो आणि सगळ्यांचे दर्शन होऊन सुखरूपानं प्रवास त्यांच्या घरी आता पुढच्या वर्षी वारीला येणार का आषाढ वारीला? बिलकुल येणार बरं, कसं येताना त्रास वगैरे झाला का नाही, काहीच नाही, आणि काहीच. दर्शनासाठी दर्शनासाठी सुद्धा त्रास झाला नाही. महाराष्ट्राचे पोलीस की जय हो. आत्मश बरं कसं वाटतं वारीची किती एकदम छान वाटतंय, आनंद वाटतंय. वारीचे नियोजन काय केलं आता? तिसरी वारी आहे, तिसरी वारी मोठी. बरं. छान वाटते. आणि स्वच्छता वगैरे ठेवलीत का हो हो 100%. आणि दर्शनाची सोय वगैरे हा? दर्शनाची सोय केली आहे का व्यवस्थित नाही नाही आता दर्शन होईल ना. बरं. साधारण किती लाख भाविक दाखल आहेत पंढरपूरला असं वाटतं तुम्हाला आता 15 लाखाच्या पुढे. नियोजन वगैरे व्यवस्थित आहे हो, हो, स्वच्छता छान वगैरे आहे, छान आहे. आरोग्य विभागाच्या पोलीस हो प्रशासनाचं काम एकदम सगळं चांगलं आहे. एकदम सुंदर. नाव सांगा. शीतल संजय मुटकुळे, कुठलं? उमरखेड. काय वाटतं? किती वारी आहेत? दिंडीच आहे आमची पूर्ण. भजनी मंडळच आहे आमच्या सगळ्यांचं, ग्रुपच आहे आमचं सगळ्यांचं. हा, भजन ग्रुपच आहे. माऊली यावर्षी चेंजिंग काय वाटतं वारीमध्ये स्वच्छता बद्दल वगैरे खूप छान, नंबर 1. पोलीस प्रशासनाचं वगैरे त्यांची व्यवस्था पण खूप छान आहे, एकदम चांगली वाटते. आता मस्त सोय सोय झाली, व्यवस्थित चांगली आहे, व्यवस्था चांगली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे पंढरपूर यात्रेमध्ये. दरवर्षी खूपच गर्दी राहते, यावर्षी गर्दी असून सुद्धा सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सगळेजण सज्ज आहेत आणि शिस्तबद्ध कार्यक्रम सगळा व्यवस्थित चालू आहे. आणि सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन तर होणारच नाही, पण मुखदर्शन कळस दर्शन झालं तरी खूप खूप आभारी आहे. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यासह काही अंतरावरती कर्नाटक सीमावर्ती भाग असेल, येथून वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपली इच्छा आकांक्षा ही पांडुरंगाकडे मांडण्याची माहिती लोकप्रधानच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, पंढरपूर.